वेलकम टू दिव्या केस चॅनल। आजचा ब्लॉग मी तुकाराम बीज असण्याच्या निमित्ताने बनवलेला आहे। मी आता मंदिरामध्ये आलेले आहे। हे मारुतीचं मंदिर आहे आणि खूप मोठं असं मंदिर आहे, त्यामुळे इथे आम्ही तुकाराम बीज अशी साजरी करत आहोत। भजन वगैरे इथे सर्वजण करत आहेत आणि आम्ही सर्वजण म्हणजेच माझ्या घरचे आणि आजूबाजूचे सर्वजण इथे जमलेले आहेत तुकाराम बीज साजरे करण्यासाठी। इथे सगळेजण देवाच्या भक्तीमध्ये खूप मग्न झालेले आहेत। आमच्या गावातील काही बायका ह्या भजनी मंडळामध्ये सामील झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा इथं भजन करत आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आम्ही आरतीला सुरुवात केलेली आहे। भजन करून झाल्यानंतर आरती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उभे राहिलेलो आहेत। तुकाराम महाराजांची खूप खूप मनोभावे भक्तीने अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत। तुकाराम महाराजांची आरती झाल्यानंतर थोड्याच वेळाने मंदिरामध्ये जेवणासाठी सगळ्यांना एकत्र जमायचे होते। आम्ही जेवणासाठी इथे आलो होतो, पण जागाच नव्हती, म्हणून आम्ही इथे कडेला वाट पाहत थांबलो होतो। आम्हाला सुद्धा खूप भूक लागलेली होती। दुपारचे 2 वाजले होते आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं। आता आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत आणि सगळेजण आपापल्याला वाढून घेत आहेत। एवढं छान असं जेवण बघून कधी सुरुवात करते असं झालं होतं। देवांसमोर मंदिरामध्ये बसून असं जेवायला खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरासमोर पायऱ्यांवरती असं गप्पा मारत छान असे रमलेलो होतो। मुलांची मस्ती आणि थोडंसं रडणं धिंगा त्यांचा चालूच होता मध्ये मध्ये। परी पाहू शकता आमची किती चिडलेली आहे, कारण तिचा खेळ हा आमच्या चिवूने घेतलेला आहे। ते झाल्यानंतर थोड्या वेळाने आमच्या शिवूने आणि माझ्या मोठ्या जाऊ गौरीताई गाडी शिकण्यासाठी थोडंसं शेताकडे जाऊन येणार आहेत। त्या आता दोघी जणींनी आपापल्या गाडीवरती निघालेल्या आहेत आणि मुलं पाहू शकता कसं हट्ट करत होते, त्यांच्या मागे लागले होते, पण कसं तरी त्यांना सुरुवातीला गप्प बसवलं। आता त्या गेलेल्या आहेत, थोड्याच वेळात वापस येतील। आज पूर्ण दिवस कसा गेला ते समजलंच नाही। खूप छान आणि प्रसन्न वाटत होता आज। रोज आम्हा सगळ्यांची भेट होत नाही, असंच कशाच्या तरी निमित्ताने आमची भेट होत असते। दोघींना सुद्धा शेताकडे अजून एक राऊंड मारून यायचा होता, पण मुलांच्या हट्टामुळे 2 मिनिट इथेच थांबल्या। आमची परी तर डायरेक्ट गाडीवरतीच जाऊन बसली। तिला कसं तरी समजून आतूने घेतलं, पण माऊली काही ऐकत नव्हता। तो तिथेच रडायला चालू केला। डायरेक्ट गाडीवरतीच जाऊन बसवला। त्याला कसं तरी खाली उतरवलं की तो रडायला आणि चिरकायलाच लागला। त्याच्या मम्मीच्या मागे लागला होता। कसं तरी त्याला मागे घेतलं आणि त्या दोघी पटकन तिथून निसटून गेल्या। मुलांची समजूत कशी काढायची ते समजत नव्हतं, म्हणून मी त्यांना त्यांच्या आतूकडेच सोडलं। आतूने कसं तरी त्यांना समजावलं आणि नंतर त्यांना खेळायला घेऊन गेल्या। नंतर तुम्ही पाहू शकता कशी आगीन गाडी असं करत करत खेळत होते मुलं। दोघे तिघेही नंतर हसायला लागले, दुःख कुठे विसरूनच गेले। ह्यांना पाहिलं की आपल्याला सुद्धा छान वाटतं। रात्री आतू रागवत होती, म्हणून लगेच पप्पाच्या कुशीमध्ये जाऊन बसली। कधीही कोणीही काहीही म्हणलं की लगेच पप्पाजवळ जाऊन बसते। पप्पाची म्हणजे खूप लाडकी अशी आहे। पप्पाला कोणीही काही केलेलं तिला अजिबात जमत नाही। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।